अचूकती लाईन लेंथ लाईन वरती गोलंदाजी साकारले। अंतिम सामन्याचा पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅट मारण्याचा प्रयत्न होता। राहुल आणि सूरजची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अण्वेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना अण्वे षटक क्रमांक पहिलाच बॉल। 3 षटकारांची लढत मैदानाच्या आतमध्ये आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये? अफील मध्ये गाफील, आत्मविश्वास थोडासा कमी, उत्साह ज्यादा। बाईच्या देशटीवरती चेंडू आपल्याला मोहित पाटील आपण या जय महाराष्ट्र संघाचा मोहित पाटील कॅप्टन या आपला सन्मान चिन्ह घेऊन जा। अंतिम सामन्याचा हा थरार पाहता रायटम राऊंड विकेट राहुल साठी हा पहिलाच दुसराच बॉल व्हेरी सेकंड बॉल वरती संघर्षाचा संकलत करणारा षटकार ठरलाय। या षटकारानं सरस स्वागत केलं, अकाउंट साऊंड केले टीम माऊली ट्रॉफी हाऊस या टीमचं। षटकारानं डिजिटल डावाला सुरुवात केली, 6 धावांना श्री गणेश केलं, अकाउंट ऑन केलंय। अर्थात वैयक्तिक आपला देखील अकाउंट ऑन करत असताना नाव आहे राहुल। नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याची गोलंदाजी खोदून काढलाय, कार्पेटच्या साईडने एक सिंगल आउट केली, फंबल झाला थोडंसं फिजिकल फिटनेसच्या जोरावरती हँड अँड कॉर्डिनेशन जोरावरती 2 धावा एकवटल्या गेल्या। पहा रनिंग बिटवीन द विकेट जोपर्यंत अवधी मिळेल चेंडू फेकण्याची तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्या। चांगली सुरुवात आपण नेहमीच म्हणतो वेलबेगेने साहेबांची सुरुवात होते चांगली, त्याचा शेवट देखील चांगला होतो। इथे शेवट कोणाचा चांगला होतो? येणारे 3 षटक पाहायला मिळतील। बॅटची लिडिंग एज गली रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं। बॉल आणि क्षेत्ररक्षणासाठी ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहता तितकी चांगली थ्रो बंद स्टंप केली। 2 धावा एकवटल्या जातील या बॉल वरती। 10 धावा 10 आकडा धाव संख्येवरती पाहायला मिळतो गुण तालिकेवरती। मी षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर आहे। शेवटचा बॉल कशा दाटण्याचा पाहायला मिळेल राहुल साठी। आडवा बॅटने मिडल ऑफ द बॅट फसवा स्ट्रोक राहिलाय काय? झेल सोडलाय, झेल कोणाचा सोडलाय? अशा ह्या निर्णायक क्षणाला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले। जीवांच्या आकांताने क्षेत्ररक्षण केलं जातं। प्रत्येक खेळाडू या मॅच साठी झुंजा देताना पाहायला मिळालंय। प्रत्येक खेळाडू आपल्या संघाचं अस्तित्व पणाला लावत असताना आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावताना पाहायला मिळतोय। प्रत्येक खिलाड़ू मैदानावरती एकच सांगत गेलाय, डर मुझे भी लगा फासला देकर पर मैं बढ़ लगा मेरा रास्ता देकर, खुद ब खुद नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा खुद का हौसला देकर। प्रत्येक खिलाड़ू हौसले बुलंद करतो मैदानाच्या आतमध्ये। समजाई माता टीम कॅप्टन किंवा संघ मालक या आपला सन्मान चिन्ह घेऊन जा। समजाई माता टीम कॅप्टन किंवा संघ मालक। राहुल आणि सूरजची जोडी षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आलाय। सेकंड ओव्हर साठी गुंडप्पा विश्वनाथ स्ट्राईकने हा फटका देखील सजवला। डिफेन्सच्या कव्हर रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं, तितकी चांगली थ्रो बंद स्टंप्स। सूरज आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन जोडी तर नाही आहे मैदानाच्या आतमध्ये। सिद्धेशचं कौतुकास्पद राहिला आजचा दिवस, संपूर्ण सिद्धेशचा राहिलाय। गोलंदाजी करत असताना फलंदाजाचा कर्दन काल ठरतो, फलंदाजी करत असताना गोलंदाजाचा कर्दन काल ठरतो। संपूर्ण दिवसामध्ये स्वाभाविक ज्याचा खेळ राहिलाय नाव आहे सिद्धेश। माऊली ट्रॉफी संघाचा चमचमणारा सितारा। अनेक या ये बिलीस घुटना टेक और तमाशा देख, टाइमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, सिक्सर। जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशच्या अगेन्स्ट कलात्मकता, नैपुण्यता ठासून भरलाय। संस्काराच्या फटक्यावरती जास्तीचा भरोसा देताना पाहायला मिळतोय, नाव आहे राहुलच्या बॅट मधून सिद्धेशच्या अगेन्स्ट एक नैपुण्यता कलात्मकता स्ट्रोक पाहायला मिळाला। शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी चाललेला होता अट्टहास। वाईचा कॉल, बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल
एकूण 2 धावा एकवटल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 23 लॉस ऑफ द 0 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती. नाव आता सर्व काही येऊन पोहोचलंय. नाव आहे मसला प्रीमियर लीगला अगदी दणानून सोडणारं नाव सिद्धेश. गुटनाटेक मारण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन आधीच रूम बनवलं होतं. बॅट चेंडू पडल्यानंतर थोडासा स्नॉटर पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन. जेव्हा जेव्हा तुम्ही अक्रॉस द लाईन खेळता तेव्हा तेव्हा तुम्हाला नजर महत्वाची असते आणि जेव्हा जेव्हा तुमची नजर चुकते तेव्हा तेव्हा तुम्हाला देखील सामोऱ्यांना देखील सामोरं जावं लागतं. संकटांना सामोरे जावं लागतं. याही वेळीच खूप काही देऊन गेला बॉल. जिथं स्नॉटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी कमी उसी घेतणारा चेंडू. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाही. या बॉल वरती कमबॅक करतो. याही वरती व्हेरिएशन करतोय. ही बोटाची कळा, ही बोटाची जादू अवगत करण्यासाठी अगदी सिद्धेश देखील परिपक्व झालाय. सिद्धेच्या हातामध्ये गोलंदाजी स्वीकारली कॅप्टनने. अर्थात त्याचाच आत्मविश्वास मजबूत करत असताना सिद्धेश गोलंदाजी मार्क वरती. 25 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. अजूनही बॉल आहेत. एक शेवटचा बॉल या षटक क्रमांक 2. शेवटचा बॉल. गुटनाटेक मारण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आताला पहा. रनिंग बिटवीन द विकेट. काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा कॉम्बॉक्स मध्ये. थर्ड अंपायर कडे रिफर करण्यात आलाय. थर्ड पंचांकडे हा डिसिजन पाहायला मिळेल. अर्थात संपूर्ण ही स्पर्धा 2 कॅमेऱ्याच्या समवेत संपूर्ण जगभराशी दाखवण्याची स्पर्धा काम करतात. जय गणेश स्पोर्ट्स ही वाहिनी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या स्पर्धेचे सर्व अर्थात मयुरेश मयेकर जय गणेश स्पोर्ट्स live.in ही वाहिनी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगले सबस्क्राइब देखील पूर्ण केलेत या वाहिनीनं. मसला तालुका श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकमेव चालणारी वाहिनी अर्थात जय गणेश स्पोर्ट्स ही वाहिनी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्यांच्या समवेत ही स्पर्धा जगभरात दाखवण्याचं काम ही वाहिनी देखील करते. 25 धावा धावफलकावरती. सोमजाई माता टीम कॅप्टन किंवा संघ मालक या आपला मोमेंट घेऊन जा. आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. सोमजाई माता किंवा टीम प्लेयर या खेळाडू या कुठलाही खेळाडू चालेल. आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. विकेटचे पतन. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती होता. अपघात झाला आणि विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये. हादरा क्रमांक 1 टीम मैत्री 11 या संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकला मैत्री 11 या टीम्स ना. 25 धावा धावफलकावरती. सॉरी चुकीची दुरुस्ती. 26 धावा. 26 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दुसरी धावेसाठी धावचित्तच्या स्वरूपामध्ये अर्थात पाहायला मिळाला सूरज. आदित्य 11 टीम कॅप्टन किंवा खेळाडू किंवा संघ मालक या आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. सोमजाईचा संघ मालक अर्थात ज्या नावानं सर्वांनाच भुरळ पाडली. नाव आहे पत्ती राणा सर्वेश सकलबचा हा सितारा. आपलं सन्मान चिन्ह घेत असताना पत्ती राणा या नावानं सर्वांनाच भुरळ पाडली. या स्पर्धेमध्ये कमी कालावधी मोठं नाव केलं या खेळाडूनं. मिडल ऑफ द बॅट 1 बाउन्स बॉल देखील कॅरी केला अन्वेषनं. अन्वेषचं कौतुकास्पद गोलंदाजी राहिले. षटक क्रमांक 1 ज्याने हाताळलं, ज्याने धावा खर्ची केल्यात गोलंदाजी करत असताना 13 आणि संघाला मजबूत दिशेनं ठेवण्याचं काम देखील अन्वेषने आणि सिद्धेशने देखील केलंय. षटक क्रमांक 2 हाताळलं, ज्याने धावा खर्ची केला फक्त आणि फक्त 11 आणि एक सफलता देखील नाव होती. नो लुक शॉट. बिग हिट सिक्सर साठी टायमिंग प्रॉपर. हँड अँड हँडसम. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती नो लुक शॉट. राहुलच्या बॅट मधून दर्जेदार पाहायला मिळाला स्ट्रोक.
जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडूने बाकी आहे षटकातील. घुटना टेक मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग स्ट्रोक रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. 2 धावा तो एकवटला गेला. 2 धावा रोखल्या जातील आपल्या संघासाठी. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. गुण तालिकेवरती बॅट कट 2 धावा अर्थात 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 धावा. 36 आकडा गुण तालिकेवरती पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचा कारनामा पेश करत असताना लेग स्टिकचा भारचा चेंडू हवे फ्रॉम द बॉडी. ICC नियम क्रमांक 22 2 ऑक्टोबर 1983 ला हे नियमावली आली क्रिकेटमध्ये. 38 बॉलिंग ट्रॅक वरती अजूनही बॉल आहेत शिल्लक 3 आणि 3 चेंडूवरती कशा दाटण्याची फटकेबाजी पाहायला मिळेल. बॅटर राहुल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवत असताना याही वेळेस बॅकफुटला येऊन हॉरिझॉन्टल बॅकस्ट्रोक केलाय. जिथं हा पण पुल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरला हा स्ट्रोक. राहुलच्या पारीचा अंत झालाय. विकेटच्या पतन हादरा क्रमांक 2 मैत्री 11 टीम्सला. राहुल बॅक टू द डगआउट. आयुष 11 श्याम जावळेकर आपण या आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. 37 धावा धावफलकावरती. 37 आकडा अजूनही बॉल आहे शिल्लक 2 चेंडूवरती किती धावा कोरल्या जातील गुण तालिकेवरती ते देखील सर्वांचं लक्ष वेधून राहिलाय. अनेक तारे सितारे टेनिस क्रिकेटचे तारे सितारे या मैदानावरती पाहायला मिळाले. या मसला तालुक्यातील अनेक सितारे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपलं अस्तित्व पणाला लावत होते. चांगली स्पर्धा एन्जॉय करताय. आयुष्य खूप छान आहे पण लहान आहे. रडतोस काय बेटा लढण्यात छान आहे. काटांती फुलांती उलती कमाडा उचलून घ्यावी ती ही दुनिया दुकान आहे. जगणं जो निरर्थक म्हणतो ना तो इथे बेमान आहे. कारण सुखासाठी कधी हसावं तर कधी रडावं लागतं आणि चांगला धबधबा बनायला पाण्याला उंचावून पडावं लागतं. अगदी प्रत्येक खेळाडू स्टेट डाऊन द ग्राउंड ऑलवेज कुठलीही चुका करणार नाही. झटका क्रमांक 3 आल्या पावली माघारी परतवला. गोल्डन डकचा झाला शिकार. विकेटची पडझड वाऱ्याच्या वेगाने जरा पत्त्यांचा बंगला जसा कोसला होता तसे विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आल्या पावली परतेचा इशारा दिला. नाव आहे जिग्नेश. न्यू बॅटर इन होईल मैदानाच्या आतमध्ये. विवेक गोल्डन डकचा शिकार झाला. जिग्नेश आपण देखील पाहिलं असेल. गोल्डन डकचा शिकार झालाय. प्रिन्स ऑफ वेल्स गोल्डनचा शिकार अर्थात गोल्डन डक हा क्रिकेटमध्ये खूप प्रचलित झाला होता. जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स पहिल्याच बॉलवरती आउट झाला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आला होता प्रिन्स ऑफ वेल्स गोल्डन डक. त्यानंतर गोल्डन हा डक हा शब्द खूप प्रचलित झाला. हॅट्रिकचा इशारा. हॅट्रिकचा कारनामा पेश करेल काय. पहिला हॅट्रिक ठरला या स्पर्धेचा अर्थात प्रियांशु बने पहिला हॅट्रिकचा कारनामा पेश करणारा एकमेव सितारा या स्पर्धेचा दुसरा हॅट्रिकचा कारनामा पेश करेल काय. चांगला फटका आहे. नजाकत पॉवरफुल सक्सेसफुल आसमानी सुलतानी बिग हिट टोला. विवेकच्या बॅट मधून शेवटच्याच बॉलवरती संघर्षाचा संकलन करणार या षटकाची सांगता करणारा बिग हिट सिक्सर या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचली 43 धावा. येणारे समीकरण असेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा. काय घडलं जाईल कशा रीतीने पाठलाग केला काय घडलं जाईल का बिघडलं जाईल या पाहूया. यासाठी केला होता अट्टास की शेवटची मॅच माझी गोल्ड बाबी यासाठी ही मैदानाच्या आतमध्ये धावपल प्रत्येक बॉलवरती संघर्ष करताना पाहायला मिळाले. प्रत्येक धावांसाठी चाललेला धावोधाव प्रत्येक धावांसाठी चाललेला जगतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे समीकरण असेल 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा. रायझिंग स्टार टीम कॅप्टन किंवा संघ मालक या रायझिंग स्टार
श्याम जावळेकर आपला सन्मान चिन्ह घेऊन जा. या साहेबांचं आगमन झालं मुख्य व्यासपीठावरती. त्यांना देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा साहेबांचं. किमती वेळ या स्पर्धेला दिली त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. मसला प्रीमियर लीग सन 2024 एक आगलं वेगळं नियोजन. कमी दिवसामध्ये चांगली सुसज्ज स्पर्धा अगदी या आयोजकांनी देखील साकारली गेली. या स्पर्धेचा अगदी बोलबाला संपूर्ण रायगड या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिलं सीझन पहिला हा धमाका पाहता. MPL 2K24 सीझन 1चा हा धमाका. वाटचाल परंपरेची वाटचाल विश्वासाची वाटचाल क्रिकेट सोबत जोडलेला एका अतूट नात्याची. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा खेळतोय आपण मसला तालुक्यांच्या गावांसाठी. बॅटर पाठवा. एक पाऊल मसला तालुक्यांच्या गावासाठी युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी. अनेक वर्षांनी प्राप्त झालेल्या अभूतपूर्व यशानंतर एक उत्कृष्ट आणि उत्कृष्टसाठी घेतलेली उत्तुंग भरारी एक दर्जेदार पर्वणी अर्थात मसला प्रीमियर लीग पर्व पहिलं मसला कराना याचा आहे गर्व. अर्थात एकत्र येऊन सर्व करतात साजरी मसला प्रीमियर लीग सन 2023-24. खरसे मसला अर्थात मैत्री 11 आणि त्याच्यासोबत फायटिंग करतो. इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये माऊली ट्रॉफी हाऊसी टीम 3 षटकारांची लढत मैदानाच्या आतमध्ये याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटची मॅच माझी गोड व्हावी यासाठी चाललेला हा जगतो जय. प्रत्येक धावांसाठी जगतो जय. प्रत्येक धावांसाठी चाललेला हा महासंग्राम. क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महामुकाबला या मॅच मध्ये घडलं जाईल. या मॅच मध्ये ठरवलं जाईल सुवर्ण अक्षरात कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती अर्थात MPL या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षरात कुठल्या टीमचं नाव कोरलं जाईल या 3 षटकारामध्ये पाहायला मिळेल. कारण समीकरण आहे तुमच्या समोर. 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा आणि 44 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झालंय. नाव आहे सिद्धेश आणि अतिश. सिद्धेशनं आपला कारनामा पेश केला संपूर्ण दिवसामध्ये. मिडल ऑफ द बॅट डीप एस्टाकवर रिझर्वला प्रोटेक्शन ठेवण्यात आला होता. पहिल्याच बॉल वरती सेन्सिबल क्रिकेटनं डिजिटल डावाला नाही सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती समाचार जास्त पाहायला मिळाला नाही सिद्धेशचा. पहिल्याच बॉल वरती श्री गणेश कलाय आपला अकाउंट देखील ऑन केलाय. 44 धावांचा पाठला करण्यासाठी गगनचुंबी षटकार चौकार पाहायला मिळतील काय सिद्धेश आणि अतिशच्या बॅट मधून. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर बॉलिंग ट्रॅक वरती आला. अर्थात राहुलनं देखील संपूर्ण आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय टेनिस क्रिकेटच्या या तारे सितारे या प्रेक्षकांना. संपूर्ण दिवसामध्ये स्वाभाविक खेळ राहिला या राहुलचा देखील. राईट मोर विकेट लो फुल टॉस नो लुक शॉट. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. अर्थात जयंतच्या हातामध्ये चेंडू विसवला गेला. बघता बघता 2 धाबा एकवटल्या गेल्या. जोपर्यंत अवधी मिळाल चेंडू फेकण्याची तोपर्यंत 2 धाबा एकवटल्या गेला. आतिश आणि राहुलची सिद्धेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रत्येक धावांसाठी हा चाललेला धावोधाव प्रत्येक धावांसाठी हा चाललेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राहुल ओव्हर द विकेट. बॅटची लिडिंग आहे जिथेपर्यंत आवाज पोहोचला आमच्यापर्यंत. लॉंग ऑन
लॉंग स्टॉप रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. गल्ली रिजनला तितके चांगली बंद स्टंप थ्रो देखील आले. काय घडलं काय मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या पूर्ण करता आला. 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट पाहताय. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती हँड अँड कॉर्डिनेशन डोळ्यामध्ये इशारा झाला आणि बघता बघता 3 धावा रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे. 3 धावा एकवटल्या जातील रनिंग बिटवीन द विकेटच्या मदतीनं. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील विदाऊट लॉस. सलामीची जोडी अजूनही दमखम दाखवत असताना अजूनही 3 बॉल येणे बाकी आहे. षटकातील नाव आहे राहुल. मसला प्रीमियर लीग सन 2024 पर्व पहिला हा धमाका पाहताय. आडवा बॅटने ऑन साईडला जिथं प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एकच धाव कुठली गेली या धाववरती तितकी चांगली फेकी बंद स्टंप. जोपर्यंत अवधी मिळाल तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक रोटेट होईल अर्थात स्ट्राईक साठी येईल. आतिश या जोडीनं प्रभावित केले. संपूर्ण दिवसामध्ये स्वाभाविक खेळ राहिला दोन्ही आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी गोलंदाजी राहिली संपूर्ण दिवसामध्ये. नाव आहे आतिश आणि सिद्धेश. याही वेळेस मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होता. आधीच रूम बनवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कुठलाच स्पर्श होत नाही. थेट यष्टिरक्षणाचा वेध घेऊन गेलाय. पहा जिथं टप्पा पडला जिथं स्नाटर पाहायला मिळाला. एक कमी घेणारा उचली चेंडू तुमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दर्शवताना यस निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. राहुलचा आता 0.5 केली तर संपुष्टात आला. शेवटचा बॉल यावेळेस मिस टाइम स्ट्रोक राहिलाय. मिडऑनच्या रिजनला प्रोटेक्शन आहे. बघता बघता एक सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. षटक क्रमांक पहिला देखील संपुष्टात आला. पहिल्या षटकारांच्या अखेरीस विदाऊट लॉस 8 धावा धावफलकावरती. 44 धावांचं हे समीकरण अर्थात 18 चेंडू 44 धावा बनवायच्या. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या एक स्पर्धेचा एक नियम आहे. तसेच उपजिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय आदरणीय आमचे आधारस्तंभ आमचे प्रेरणास्थान साहेब श्री नंदू शिर्के साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन. आपलं सरस स्वागत वेलकम सुस्वागतम. तसेच तालुका संघटक सन्माननीय आदरणीय श्री कृष्णाजी म्हात्रे साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच अल्पसंख्याक सेल सन्माननीय आदरणीय श्री शौकतजी हजवाणे साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी करतो हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आदरणीय अशोकजी जाधव हे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. तसेच सन्माननीय आदरणीय दीपकजी शिर्के साहेब हे देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर सन्माननीय आदरणीय श्री नवमान वजगरे साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आदरणीय किरणजी पालांडे साहेब राष्ट्रवादी युवक अध्यक्ष हे देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर महेशजी घोळे साहेब हे मुख्य व्यासपीठावर राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष या साहेबांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत वेलकम सुस्वागतम. प्रमुख पाहुणे अर्थात पाहुण्यांच्या शुभ हस्ताने ही स्पर्धा अंतिम सामना देखील रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. प्रमुख पाहुणे मुख्य व्यासपीठावरतीच. त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती तुमची सजली. स्वागतास वाहतो तुमच्या सुमनांजली. स्वागत नसे हा तुमचा असे एक जीवाला आणि तुमच्या पदस्पर्शाने पावन झालाय मसला प्रीमियर लीग या भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. एक आगलं वेगळं नियोजन, कमी दिवसामध्ये चांगली सुसज्ज स्पर्धा, एक बिग क्वालिटी स्पर्धा एन्जॉय करताय. या आयोजकाने ही सुसज्ज स्पर्धा देखील साकारली गेली. 3 दिवसाची ही क्रिकेटची मेजवानी. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम सामना तुमच्या समोर रंगतोय. अर्थात मैत्री 11 त्याच्या सोबतीने फायटिंग करतोय. माऊली ट्रॉफी हाऊस प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस जिंकला होता. मैत्री 11 टीम्सनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं. माऊली ट्रॉफी यावेळेस काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. जेव्हा जेव्हा तुम्ही अक्रॉस द लाईन खेळता तेव्हा तेव्हा तुमची नजर महत्वाची असते. जेव्हा जेव्हा तुमची नजर चुकते तेव्हा तेव्हा तुम्हाला संकटांना देखील सामोरे जावं लागतं. आपण इंटरनॅशनल हायवेवरती स्लोगन देखील पाहतो, नजर हटी आणि दुर्घटना घटी. हेच काही चित्र मैदानाच्या आतमध्ये. याही वेळी दमकम दाखवत असला फसवा फटका टिपला झेड संपवला सिद्धेचा खेळ. विकेटचा पतंग, जी विकेटची गरज होती टीम मैत्री 11 अर्थात माऊली ट्रॉफी हाऊसच्या टीम्सला, ती विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहताय. स्वतःच मागेरी परतवला. या पहिली मॅच असेल सिद्धेची, ज्या मॅच मध्ये कमी धावांमध्ये आपले विकेट गमावलंय. अर्थात विकेटचं पतन. हादरा क्रमांक पहिला माऊली ट्रॉफी हाऊस टीम्सला, हादरा क्रमांक पहिला. सिद्धेश बॅक टू द डगआउट. विश्वजीतसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. अमर भाई यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. सिद्धेची जी विकेट घेतली त्याबद्दल 100 रुपयाचं कॅश प्राइज. किमती विकेट जालामध्ये फसवल्या. अर्थात 2 धावांवरती वैयक्तिक विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. पहिल्याच बॉलवरती षटकार आला, परंतु या बॉलवरती मी कारनामा पेश करत असताना हे चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज विशू या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू विश्वजीत नाव या गोलंदाजाचा विशू नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू कमी कालावधी आपल्यावर ठळक अक्षरात प्रेक्षकांच्या मनावरती नाव कोरलंय. नाव आहे विश्वजीत. 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 44 धावांचं हे समीकरण. 16 धावा धावफलकावरती. फटका फसलाय. तिसऱ्या कॅरीला बॉल कॅरी केला. तिसऱ्या अटेम्प्टला विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय पारीचा अंत झालाय. अतिश बॅक टू द डगआउट. झटका क्रमांक 2 माऊली ट्रॉफी हाऊसच्या टीम्सला विकेटची पडझड. षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात आलं. 2 षटकारांच्या अखेरीस 2 गडींच्या मुकाबल्यावरती माऊली ट्रॉफी हाऊस टीम येऊन पोहोचले. गुण तालिकेवरती 16 धावा धावफलकावरती. 44 धावांचं हे समीकरण. 18 चेंडू धावा बनवायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी. 44 धावा आता येणारं समीकरण असेल तुमच्या समोर. ते मात्र 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा धावफलकावरती झाल्यात. चंद्रकांतजी म्हात्रे आणि विश्वास कांबळे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय विशूसाठी. विशू नावानं हा प्रसिद्ध असलेला कमी कालावधी आपल्या ठळक अक्षरात प्रेक्षकांच्या मनावरती नाव कोरलंय. नाव आहे विशू. संपूर्ण दिवसामध्ये याही खेळाडूंना प्रभावित केलंय, मंत्रमुग्ध केलं अनेक प्रेक्षकांना आपल्या गोलंदाजीवरती. आडवा बॅटने बिझनेस एरिया राहिले प्रत्येक खेळाडूचा. हा फायनेक रिजनला प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. जोपर्यंत अवधी मिळेल चेंडू फेकण्याची तोपर्यंत धावा खर्ची करतील. अर्थात रनिंग बिटवीन द विकेट. किती सर? 2 धावा. थँक्यू सो मच. 2 धावा एकवटल्या गेल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आला जयंत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा हवेत असते चेंडूच्या खाली. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फॉर्च्यून फेवर फॉर ऑलवेज ब्रेवर. बिग हिट सिक्सर साठी 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती अजूनही करायचे तुम्हाला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावा. 20 धावा 4 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा एक नियम आहे. सकाळपासून हा संग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अनेक मान्यवर मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न झालेत. अनेक प्रमुख पाहुणे या स्पर्धेला देखील भेट देण्यासाठी आले. त्यांचा देखील यथोचित सन्मान देखील या आयोजकांच्या वतीने झाला. अर्थात मसला प्रीमियर लीग रायगड मध्ये चाललेली ही चर्चा ह्या लीगची. अर्थात शेवटचा सामना या अंतिम सामन्यामध्ये काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल. 4 चेंडू 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. या चमचमणाऱ्या ट्रॉफी वरती कोणाचं नाव कोरलं जाईल, मैत्री 11 की माऊली ट्रॉफी हाऊस या टीमचं, याच्याकडे लक्ष वेधून राहिलंय संपूर्ण प्रेक्षकांचं, सर्व दोन्ही टीमच्या समर्थकांचं. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक राहिलाय, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जयनला इथं सफलता प्राप्त झाली असते, परंतु गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव खर्च केली जाईल, एक धावच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा. अजूनही 2 चेंडू आहे. काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये 36 धावा होतात, 30 धावा होतात, 35 धावा होतात. या 2 चेंडूवरती किती धावा कुठल्या जातील. विकेटची पतन. हादरा क्रमांक 3 अजित बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉल. उर्वरित मॅचचा रिझल्ट लागला. अर्थात टॉस जिंकला होता. मैत्री 11 टीमनं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं होतं. माऊली ट्रॉफी या हाऊस टीम्सला 3 षटकारांच्या लढतीत 44 धावांचं टार्गेट. शेवटचा बॉल. फलंदाजाने जर षटकार मारला तर प्रणित यांच्याकडून 100 रुपयाचा 200 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल आणि धावा बनवायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी. 19 धावा, 1 चेंडू, 19 धावा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती आणि या मसला प्रीमियर लीगचा पर्व पहिल्याचा विनर ठरतो, अर्थात चॅम्पियन संघ ठरतो मैत्री 11. या 32 संघांमध्ये 16 संघांमध्ये 15 संघांना पराभव पत्करावा लागला आणि एकमेव या स्पर्धेचा